आयुर्वेदिक औषधात विषारी रसायन मिसळून आपल्या प्रियकराला ठार करणाऱ्या एका युवतीला तिरुअनंतपुरमधल्या एका स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवलं। शनिवारी या प्रकरणी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे। केरळ राज्यातल्या या घटनेमुळे सर्वांना धक्का बसला होता। 14 ऑक्टोबर 2022 रोजी ग्रीष्मा नावाच्या तरुणीने आपला प्रियकर रोशन याला आयुर्वेदिक औषधात विष मिसळून दिलं होतं। त्यानंतर 11 दिवस शेरोनने जीवनाशी संघर्ष केला, मात्र त्याची लढाई अखेर 25 ऑक्टोबर 2022 रोजी संपली आणि त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणात तिरुअनंतपूरमधल्या स्थानिक कोर्टाने ग्रीष्माला आज दोषी ठरवलं असून तिला उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे। ग्रीष्माची आई या गुन्ह्यात सहआरोपी होती। तिला निर्दोष मुक्त करण्यात आलं। तसंच ग्रीष्माच्या काकांनाही या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांनाही उद्या शिक्षा सुनावली जाणार। ग्रीष्मा आणि शेरोन हे जवळचे मित्र होते, मात्र ग्रीष्माच्या अन्य कोणाशी साखरपुडा झाल्यानंतर त्याचं नातं बिघडलं। न्यायालयात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांनुसार ग्रीष्मा ज्योतिषाच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून शेरोनसह असलेले आपलं नातं संपवू इच्छित होती। या भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं होतं की तिचा पहिला पती मृत्यू पावेल आणि ती शांततेत दुसरं लग्न करू शकेल। व्हॉट्सअप मेसेजवर अशी माहिती मिळाली की ग्रीष्माचा या भविष्यवाणीवर विश्वास होता, मात्र ती खोटी ठरवण्याचा कथित प्रयत्न शेरोनने केला। नातेवाईकांचा असा दावा आहे की त्याने वेट्टुकाडू चर्चमध्ये ग्रीष्माशी विवाह केला होता। भविष्यवाणीच्या नादात तिने बॉयफ्रेंडची हत्या केली। शेरोन राजच्या कुटुंबियाने असा आरोप केला की ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय व्यक्त करून पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला। ग्रीष्माने पोलिसांच्या ताब्यात असताना आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळालं। पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तिचे प्राण वाचले। आत्महत्येच्या प्रयत्नामुळे तिच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्रीष्मा आणि तिच्या काकांना दोषी ठरवण्याबद्दल शेरोन राजच्या आईवडिलांनी दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली, मात्र तिच्या आईला निर्दोष सोडल्याबद्दल सवाल उपस्थित केला आहे। त्यांनी अश्रू भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं की ग्रीष्माला शिक्षा मिळेल याची आम्हाला खात्री होती। तिच्या आईला निर्दोष ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी आम्ही हायकोर्टात जाऊ।